गार्लँड म्हणजेच तांदूळाचा हार. शॉर्ट व्हिडिओ माझा इतका व्हायरल गेला, त्यावर इतके कमेंट आले आहेत, की याची प्रोसेस सांगा, हा कसा बनवला आहे, या तांदूळाला कलर कोणता वापरला आहे आणि हा तांदूळ कोणता वापरला आहे, सुरुवातीची गाठ कशी बांधली, तांदूळाचा दाणा कसा अडकवायचा, त्याला गाठ कशी मारायची, संपूर्ण प्रोसेस हळूहळू सांगा, असे बरेच कमेंट आलेले आहेत. त्यावरती मी हा लाँग व्हिडिओ घेऊन आलेली आहे. आता चला सुरुवात करूयात. याला बासमती तांदूळ लागणार आहे. जो बासमती तांदूळाचा पक्का दाणा असतो तो आपल्याला वापरायचा आहे, जेणेकरून आपण कलर करताना तो तुटायला नको. याला 2 प्रकारे कलर करता येतो. एक हळदीचा केलेला आहे मी, एक कुंकवाचा केला आहे आणि एक जो होळी कलरचा पावडर असते ना, तो यूज केलेला आहे. तुम्ही कोणत्याही प्रकार यूज करू शकतात. त्या हळदीला कलर करताना तुम्ही 2 प्रकारे कलर करू शकता. एक तर तुपाचा किंवा तेलाचा हात लावायचा आणि त्याला हळद लावायची. पण ते खूप ऑइली होतात आणि टिश्यू पेपरने 2 ते 3 वेळेस चांगलं कोरडं करावं लागतं, तरच ते चांगले राहतात आणि कलर करताना पण त्याचा थोडा-थोडा कलर हा उडत जातो. पण दुसरी जी प्रोसेस आहे ती अतिशय छान आहे, पण त्यामध्ये पाणी अतिशय कमी वापरायचं आहे, अन्यथा तांदूळाचा दाणा तुटू शकतो. आपल्याला थोडंसं स्प्रे मारायचा आहे पाण्याचा किंवा 1-2 थेंबच पाणी टाकायचं आहे. त्यात हळद टाका, तुम्हाला कुंकू टाकायचं कुंकू टाका किंवा होळी कलर टाकायचा तर होळी कलर टाका आणि त्याला चांगलं मिक्स केल्यानंतर त्याला थोडं वाळवत घालायचं आहे. याने कलर अतिशय पक्का बसतो. लाल कलर तर अतिशय पक्का बसतो आणि हिरवा कलर मी होळी कलर वापरला आहे. बघा तुम्ही मी कसा सुंदर हार बनवला आहे. तुमच्या इमॅजिनेशननुसार तुम्ही कोणत्याही प्रकारचा कलर यूज करून तुमच्या मनाला जो कलर आवडेल त्या प्रकारचा सुंदर असा हार तुम्ही बनवू शकतात. आता मी तुम्हाला प्रोसेस सांगणार आहे सुरुवातीपासून. सुरुवातीला मी पहिले सांगते, दोरा हा तुम्ही टेलरिंगचा दोरा वापरायचा नाही, त्यामधून तांदूळाचा दाणा हा सटकत असतो. आपल्याला हा थ्रेड एम्ब्रॉयडरीचा जो वापरतो तोच वापरायचा आहे. तो कॉटनचा असतो. कॉटनचा दोरा वापरायचा. त्यानंतर अशी फळी हवी आहे, की जिच्या पुढं एक टोक असायला पाहिजे किंवा खिळा ठोकलेला असायला पाहिजे, ज्यामध्ये आपण पुढची रस्सी म्हणजे दोरा हा अडकवणार आहे किंवा तुम्ही असा बॉक्स किंवा पातेले किंवा मोठी जी प्लेट असते, ज्याच्या खालून आपण हात घालून दोरा काढू शकू, अशा प्रकारची जर असेल तर तीही चालेल. हे बघा पहिले खालून वरती असा गाठ मारून घ्यायची आहे. आपली साधी सिंपल गाठ असते ती मारून घ्यायची आहे आणि आपल्याला परत एक राउंड मारायचा आहे, ज्यामध्ये आपल्याला तांदूळाचा दाणा फसवता येईल. वरतून अशी ही गाठ मारायची आहे. हे बघा मी खालून दोरा घातला आणि वरतून त्याला ओढून घेतलेला आहे. नीट बघा, एकदा मी परत ही प्रोसेस दाखवणार आहे आणि आपल्याला हा वरतून परत एक वेळा दोरा फिरवून घ्यायचा आहे, जेणेकरून आपण त्यामध्ये तांदूळाचा दाणा फसवू शकेल. जर आपल्याकडे प्लायवूड असेल तर आपण त्याला खिळा जर अडकवलेला असेल तर फक्त आपल्याला खिळ्याच्या बाजूने एक साईड आपल्याला फक्त अडकवून घ्यायची आहे आणि शेवटी आपल्याला दोऱ्याला गाठ मारून घ्यायची आहे. हे बघा मी आता इथे अडकवून दाखवत आहे. फक्त इथं अडकवून यायचं आहे. बस एवढीच प्रोसेस आहे आणि इथं जी आपण लास्टला जो दोरा उरतो त्याला आपण गाठ मारायची आहे. वरतून दोरा टाकायचा आहे आणि आपल्याला त्याला खालून ओढून घ्यायचं आहे. इथे मी प्रोसेस करून दाखवत आहे. झाली पहिली नॉट. तुम्हाला कळलं असेल. जर तुम्हाला ते एका हातात पकडून आणि तांदूळाचा दाणा फसवता येत असेल तर तुम्ही तसं करा किंवा डबल साइडेड टेपने किंवा साध्या टेपने आपल्याला जे दुसरं जे टोक आहे ते फसवून घ्यायचं आहे किंवा त्याला फिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला एका हाताने प्रोसेस जमणार नाही. त्यामुळे आपल्याला एक टोक फिक्स करायचं आहे. पण हार बनवूया. आपल्याला तांदूळाचा दाणा घ्यायचा आहे. 2 दोरीमध्ये आपल्याला त्याला फिक्स करायचा आहे. वरतून दोरा टाकून दोऱ्याच्या आतमधून त्याला ओढून घ्यायचं आहे खालच्या साईडने. तुम्ही ही प्रोसेस वरच्या साईडने सुद्धा करू शकता. आता एकानंतर एक तांदूळाचा दाणा फसवत जायचा, दोरा वरतून टाकायचा आणि खालून ओढून घ्यायचा. त्याप्रकारे तुम्ही कोणत्याही वस्तूचा हार बनवू शकता. तुम्ही लवंगचा, मुरमुऱ्याचा किंवा दालचिनीचा या प्रकारे मी असे बरेच असे हार बनवले आहेत. तुम्ही फुलांचे सुद्धा हार बनवू शकता. माझ्या चॅनलवरती जाऊन तुम्ही सगळे शॉर्ट व्हिडिओ बघू शकता, की कशाप्रकारे हार मी बनवलेले आहे. सगळ्यांची प्रोसेस हीच आहे. याच प्रकारे मी सगळे हार बनवलेले आहेत. ह्या ईझी आणि सोपी अशी पद्धत आहे. आता मी तुम्हाला कलरचे हार कसे बनवायचे ते दाखवलेले आहे. तांदूळ कसे बनवायचे ते दाखवलेले आहेत आणि ते 2-2च्या याच्यामध्ये मी हार बनवलेला आहे. तो व्हिडिओसुद्धा तुम्ही माझ्या छोट्या चॅनल शॉर्ट व्हिडिओवरती जाऊन नक्की बघा. आता मी तुम्हाला प्रोसेस पूर्ण करून दाखवलेली आहे. प्रोसेस दाखवल्यानंतर जरी तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील, तरी तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की विचारू शकतात, की कोणती गोष्ट तुम्हाला समजली नाही. मी पुन्हा एकदा एक शॉर्ट व्हिडिओ बनवेल आणि त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण प्रोसेस परत जी तुम्हाला जी प्रश्न पडतील त्याविषयी मी परत शॉर्ट व्हिडिओमध्ये माहिती सांगेन. आता मी कलरवाले व्हिडिओ टाकत आहे. तुम्ही तुमच्या इमॅजिनेशननुसार तुम्ही कलर यामध्ये ॲड करू शकता आणि तांदूळाचा दाणा अडकवल्यानंतर, दोरा ओढल्यानंतर तो जरा ओढून घ्यायचा आहे, टाईट करायचा आहे. त्यामुळे तांदूळाचा दाणा निसटत नाही. नाहीतर हा लूज असल्याने तर एक-एक तांदूळाचा दाणा आपला पडत जातो. याऐवजी 2-2 तांदूळाचे दाणेसुद्धा घेऊ शकतात. 2 लाल, 2 पिवळे. इथे मी प्रोसेस करून दाखवत आहे. ते त्याप्रमाणे तुम्ही 2-2 तांदूळाचे दाणेसुद्धा घेऊ शकतात. त्याचप्रमाणे नॉट बांधायची आहे. प्लास्टिकचे हार बनवण्यापेक्षा तांदूळापासून बनवलेला हार हा अतिशय चांगला असतो. तुम्ही घरच्या देवी-देवतांसाठी असे तांदूळाचे हार बनवू शकता. मी माझ्या प्रत्येक देवासाठी तांदूळाचा हार बनवला आहे. लक्ष्मी मातेसाठी लाल कुंकवाचा हार बनवला आहे. भगवान विष्णूंसाठी हळदीचा हार बनवला आहे. बाळकृष्णासाठी हळदीचा हार बनवलेला आहे आणि गणपतीसाठी लाल
तांदूळाचा आणि हळदीचा मिक्स असा हार बनवलेला आहे. त्यानंतर फक्त पांढऱ्या तांदूळापासून मी महादेवांसाठी सुद्धा हार बनवलेला आहे. तुम्ही घरच्या देवी देवतांना असे सुंदर असे हार घरच्या घरी ₹1ही खर्च न करता हे बनवू शकता. कारण असले दोरे आपल्या घरात असतात. तुम्ही याऐवजी दोऱ्याचे रील असतात ते सुद्धा घेऊ शकता. पण त्यात प्रॉब्लेम फक्त एक असतो, की त्याच्यात गाठ अशी पक्की बसत नाही. म्हणून कॉटनचे दोरे तुम्ही नक्की यूज करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओमध्ये हार कसा बनलेला आहे. मी प्रत्येक पॅटर्ननुसार तुम्हाला हार एकाच याच्यामध्ये बनवून दाखवला आहे. सुरुवातीला फक्त पांढरे याचा, नंतर मिक्स जर तांदूळ घालायचा असेल तर तो, आणि डबल तांदूळाचा असेल तर तो. कारण मी वेगवेगळे हार इथं बनवत नाही. तुम्हाला एकाच दोऱ्यामध्ये या सर्व प्रकारचे पॅटर्न कसे बनवतात ते दाखवलेले आहेत. यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या वस्तू वापरून सुद्धा हार बनवू शकता. फुलांचे हार सुद्धा अतिशय सुंदर असतात. व्हरायटी हवी असेल तर तुम्हाला माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये जा, तिथे जाऊन मी प्रत्येक याचे हार बनवलेले आहेत. तुम्ही तिथे जाऊन व्हरायटी बघू शकतात आणि हीच व्हरायटी तुम्ही स्वतः करू शकतात. तुम्हाला जर हे अवघड जात असेल हा व्हिडिओ बघितल्यावर तरी कमेंटमध्ये नक्की सांगा.